नमस्कार, मी तुषार शेटे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात आत्ताच्या हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर. रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमात करणार संबोधन. परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जानकर करणार शक्ती प्रदर्शन. शिवसेनेची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. नाशिक, ठाणे, कल्याण मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांकडे सर्वांचं लक्ष. गुढीपाडवा मेळाव्याची मनसेकडनं जय्यत तयारी. मनसेचे नेते करणार शिवाजी पार्क मैदानाची पाहणी. रश्मी बर्वेंच्या जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी हायकोर्टात सुनावणी. बर्वे यांच्या उमेदवारीचं चित्र नंतर स्पष्ट होणार. प्राप्तिकर विभागाची काँग्रेस पक्षाला 3,567 कोटींच्या कर वसुलीची तिसरी नोटीस. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी. विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट. पैठणच्या बिडकींमध्ये उष्माघाताचा पहिला बळी. सांगलीत दुष्काळाची तीव्रता वाढली. एकट्या जत तालुक्यात 65हून अधिक गावांना टँकरने पुरवठा. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती DRI कडून 11 कोटींचं ड्रग्ज जप्त. परदेशी महिला ताब्यात. तपास सुरू.